नमस्कार मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि त्याचबरोबर PM किसान महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांच्या पुढील हप्त्यासंदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण शेतकरी बांधवांना इथे दिलं होतं. हालांकी बऱ्याच काही शेतकऱ्यांनी मला पर्सनली मेसेज देखील केले होते, व्हॉट्सअपला केले होते, कॉलिंगच्या माध्यमातून बऱ्याच काही लोकांनी मला कॉल केले होते, कारण की मी माझा नंबर इथे बायोमध्ये माझ्या चॅनलचा दिलेला आहे. तर भरपूर लोक कॉल करतात. तर म्हटलं यार याच्या संदर्भातील काही अपडेट असेल तर नक्कीच तुमच्यापर्यंत सांगा. मी त्याच्या संदर्भात एक डेडिकेटेड व्हिडिओ देखील बनवला होता. त्याच्या माध्यमातून सांगितलं की नमो शेतकरीचा जे की पुढील जे 9वा हप्ता आहे आणि 10व्या हप्त्या संदर्भातील एक अपडेट दिलं होतं. त्याचबरोबर जे की PM किसान सन्मान निधी योजने त्या 23व्या हप्त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट दिलं होतं की कधीपर्यंत हे वितरण होऊ शकते. आणि खास करून महत्त्वाचं म्हणजे सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये मी ही माहिती सांगितली होती की यावेळेस जे आहे की फार्मर ID कार्डमध्ये अर्थात शेतकरी ID कार्डमध्ये खूप मोठे बदल इथे करण्यात आले. जर कधी तुमचं ॲग्रीस्टॉकवरती रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला हप्ता डेटा भेटणार नाही. तुमच्याकडे नुसतं फार्मर ID कार्ड असून चालत नाही, बल्कि त्याच्या संदर्भातील विविध कामे ते तुम्हाला करावं लागणार आहे. त्याचं सर्व काही माहिती ते सांगितली होती. परंतु काही लोक माझ्यांनी अशा पद्धतीने कमेंट केला की आता मला परत व्हिडिओ बनवायला सुद्धा म्हणजे एवढं अवघड आहे की असं आता व्हिडिओ बनवण्याचं मूड पण होऊ शकत नाही किंवा मी व्हिडिओ पण याच्यावरती बनवू शकत नाही. कारण की एक कमेंट बघू शकता, एक संताजी Y5N म्हणून एक व्यक्ती आहे. आता ते माझ्यापेक्षा मोठे आहे की लहान आहे, मला तरी वाटतं माझ्यापेक्षा मोठे झालं, कारण की सर्वात लहान मीच आहे अजून इथे. बट त्यांच्या माझ्यापेक्षा मोठं लहान याचा विषय सोडून द्या. बट त्यांनी जी कमेंट केली की आज जर कधी हप्ता जमा नाही झाला तर तुमच्या चॅनलवरती गुन्हा दाखल करण्यात येईल. आणि कारण काय असणार आहे की तुम्ही शेतकऱ्यांना फसवलं म्हणून. आता माझा त्यांना एक प्रश्न आहे, नेमकं मी त्या व्हिडिओमध्ये असं कुठं कधी सांगितलं की आज पैसे जमा होणार आहे, किंवा असं कधी सांगितलं की या तारखेला पैसे जमा होणार आहे, की आज हप्त्याचं वितरण झालं, असं कुठं सांगितलं? त्या माणसांनी मला कमेंट करून सांगायचं. हालांकी एवढं मी मान्य करू शकतो की माझ्याकडून चुकी झाली असेल. मी जे थंबनेल यूज केलं ते AI जनरेटेड थंबनेल आहे, आर्टिफिशियलनं बनवलेलं थंबनेल आहे. त्याच्यामध्ये काय होतं की काही प्रॉम्प्ट टाकल्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग होऊ शकते. ते त्याचं उलटं मला म्हणजे क्रिएट करून तो थंबनेल देते AI, सर्व काही AI बनवून देतं. तर त्याच्यामध्ये झालं एवढंच होतं की मी 3 हप्त्याचा उल्लेख केला होता, आणि 3 हप्त्याचा उल्लेख याच्यासाठी केला होता की आपल्याला त्या हप्त्यांसंदर्भात आवाज उठवायचा आहे आणि नक्की शेतकऱ्यांना ते हप्ते भेटणार आहे. काय नाही थोडक्यात ते पण माहिती सांगू शकतो. परंतु तत्पूर्वी ही माहिती सांगायचं काम आहे की जर कधी तुम्ही माझ्यावरती गुन्हा दाखल करायचा म्हणू लागले, तर माझ्यावरती सर्व काही असं करायचं म्हणू लागले, तर तुम्ही हजारो चॅनल्स आहे की मग त्या हजारो चॅनलवरती तुम्ही गुन्हे दाखल करणार आहे. मी तरी एक मग माझं चॅनल असं आहे, मला तर वाटतं. नाही तर काही माझे सोबती आहे, माझे मित्र आहे यूट्यूबर्स की तेच फेस स्कॅम व्हिडिओ बनवतात, जे की तोंड दाखवून व्हिडिओ बनवतात. परंतु 90% यूट्यूबर्स आपल्या महाराष्ट्राला असे जे फ्रॉड यूट्यूबर आहेत ते शेतकऱ्यांना लुटण्याचं काम इथे करतात. ते आपला तोंड तरी तर कधीच दाखवत नाही, परंतु बॅकग्राऊंडला जे की फुटेज लावून त्याच्यामध्ये काहीच्या काही माहिती बघ सांगतात, ह्या तारखेला येणार दररोज सांगतात, काही चुकीची माहिती सांगतात. तरी तुम्ही त्यांच्यावरती डोळे लावून विश्वास करून त्यांचे व्हिडिओ बघतात, त्यांना तुम्ही काहीच म्हणत नाही. माझं तर चॅनलवर 1 लाख सबस्क्रायबर इथे पूर्ण झाले नाही, परंतु काही जर 1 मिलियन 2 मिलियनचे चॅनल्स जे की एवढे खोटारडेपणा करतात, तरी तुम्ही त्यांच्या विरोधात कोणतेही आवाज उठत नाही. आणि चॅनलचं तर सोडा, जे सरकार तुम्हाला एवढं धाऱ्यावर धरू लागले त्यांच्या विरोधात तुम्ही काहीच कारवाई करत नाही. एवढे खोटारडे आश्वासनं तुम्हाला देतात, त्यांच्या विरोधात तुम्ही काय कारवाई केले? तर माझा प्रश्न त्या माणसाला जे की संताजी Y5N म्हणून, जर की तुम्ही एकट्याने ही कमेंट केली, बाकीचं असं कमेंट करणार नाही. आता तुम्ही असं एका माणसाच्या कमेंटला तुम्ही ते व्हिडिओ का बनवू लागले? तर मित्रांनो काय असतं मी त्याचे एका माणसाची कमेंट काय 1000 माणसाची कमेंट काय, बट एका माणसामुळे जर 1000 माणसामुळे मध्ये जर कधी एकंदरीत संभ्रम तयार होत असेल तर नक्कीच त्याच्यावरती व्हिडिओ बनवणं माझं काम होतं. आणि हे बघा, माझ्या चॅनलवरती तुम्ही काही केलं पण देखील तर लिगली सर्व काही होऊ शकते, याच्यात माझा काही चुकी नाही. तर तुमचा प्रश्न झाला. परंतु दादा तुम्हाला एक विनंती आहे की माझ्यासारख्या एका लहान क्रिएटरवरती असं आरोप लावण्याच्या अगोदर किंवा असं काही म्हणण्याच्या अगोदर थोडक्यात विचार करावा, कारण की माझं देखील काही अस्तित्व असतं, मला देखील काही ना काही म्हणजे माझं देखील हे एक ध्येय आहे. तर असं कदाचित कधीच करू नका. मित्रांनो विषय सांगायचा झाला तर नमो शेतकरीने PM किसानचा सद्यस्थितीचा अपडेट काय परत एकदा सांगू शकतो. हालांकी त्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं, परंतु जर काही तो व्हिडिओ नसेल बघितला तर या व्हिडिओमध्ये सांगू शकतो. तर मित्रांनो त्याच्यामध्ये आपण अशी माहिती सांगितली होती, नमो शेतकरी संदर्भात अशी माहिती सांगितली होती की ज्यावेळेस PM किसान सन्मान निधी योजनेचा जे आहे की 21वा हप्ता वितरण झाला होता, त्यावेळेस नमो शेतकरीचा 8वा हप्ता वितरण व्हायला पाहिजे होता, परंतु सरकारने तसं तिथे केलं नाही. ज्यावेळेस PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता वितरण झाला, त्याच्या काही दिवसानंतर जे की नमो शेतकरीचा 8वा हप्ता वितरण झाला. तर माझं म्हणणंच होतं की आता जे की शासन, आता एक तर पेरणीचे दिवस आले आणि शासनाने जे आहे की 8वा हप्ता आणि 9वा हप्ता नमो शेतकरींचे, नमो किसानचे एकत्रित शेतकऱ्यांना ते 4000 द्यावे आणि PM किसानचे तर तसे तर 23 हप्त्याचे पैसे भेटणार आहे. तर फक्त थंबनेलवरती हेडलाईन काय म्हणली होती आपण की नमो शेतकरीचे 2 आणि जे की PM किसानचा 1 हप्ता, असे तिन्ही हप्ते एकत्रित. आणि त्याला जे की एक क्वेश्चन मार्क तिला लावला होता. क्वेश्चन मार्क लावला असेल नसेल लावला, कारण की ते थोडं घाईगडबडीत मी थंबनेल अपलोड केलं होतं. मला त्या दिवशी मला देखील माहिती आहे,
परंतु याचं कारण असं कधीच नाही की मी चुकीची माहिती तिथे प्रोव्हाइड केली. आता मी तुम्हाला सांगायचं झालं ह्या हप्त्या संदर्भातील अपडेट, तर नक्कीच जर कधी शासनाने हप्ते दिले तर हे दोन्ही हप्ते आणि ते एक हप्ता असे 3 हप्ते एकंदरीत तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये. आणि त्याचबरोबर तुम्हाला जे महत्त्वाचे कामे करायचे की तुमचं ॲग्रीस्टॅकवरती रजिस्ट्रेशन असं असणं गरजेचं आहे. पहिल्यांदा नुसतं फार्मर आय डी कार्डवर चालत होतं, परंतु तुमची फार्मर आय डी कार्ड ही ऑनलाईन अपडेट असणं गरजेचं आहे सर्व काही. आणि त्याचबरोबर लँड सेडिंग, आधार सेडिंग, ई-KYC हे सर्व काही तुमचे स्टेटस इथे आता पुरेपूर अपडेट असणं गरजेचं आहे. पहिल्यांदा काय होत होतं, थोडं लँड सेडिंगचं अपडेट ॲक्टिव्ह नसलं तरी तुम्हाला हप्ता भेटत होता, परंतु आता तसं होणार नाही, कारण की याच्यामध्ये केंद्रीय कृषी विभागाच्या माध्यमातून खूप मोठे बदल या योजनेच्या हप्त्यामध्ये इथे करण्यात आलेले आहेत. आणि आता हप्ता वितरण कधीपर्यंत होऊ शकतो, काय होऊ शकतो याच्या संदर्भात जास्त माहिती सांगणार नाही, तरी देखील एक महत्त्वपूर्ण असं अपडेट सांगू शकतो. हप्ता जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये नमो शेतकरी PM किसानचा हप्ता वितरण होऊ शकतो शेतकरी मित्रांनो. कारण की मागील हप्त्याचा विचार केला असता तर 2 महिन्यापेक्षा पण जास्तीचा कालावधी याला शेष झालेला आहे. तर नक्कीच या तारखेमध्ये हप्ता वितरण होऊ शकतो, जे की जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये. आणि जर कधी PMचा झाला तर त्याच्या पाठोपाठ नमोचा देखील होतोच, आपण सर्वांना माहितीच आहे. परंतु सांगायचं हेच आहे की आपल्या चॅनलवरती गेले 2 महिन्यापासून आपण कोणताही व्हिडिओ इथे अपलोड केला नव्हता. 2 महिन्यानंतर पहिलाच व्हिडिओ होता की नमो आणि PMचं अपडेट दिलं होतं. माझं चॅनल बघितलं असता तुम्ही, माझ्या चॅनलवरती दुसरेच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल, याच्या संदर्भात कोणतंच अपडेट नव्हतं. तरी देखील काही लोक येतात आणि काही आलतू फालतू कमेंट करतात, तर त्यांना विनंती जर कधी चॅनलचे व्हिडिओ आवडत नसेल तर नक्कीच बघू नका. बाकी ज्यांना बघायचे ते तर बघतातच. बाकी खूप धन्यवाद मित्रांनो. जर कधी तुम्हाला देखील माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करू शकता. पुढील असलेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.